नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये 12वी सायन्सचा जो सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्स त्याच्यामधील पेपर नंबर 1 आणि त्याच्यामधील युनिट नंबर 3 बघतोय आणि तो आहे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स। तर मी त्याचे दोन पार्ट केलेले 3a, तर 3a असेल ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स आणि दुसरा आहे 3b, तर तो असेल इनवर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स। तर पहिल्यांदा आपल्याला ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन म्हणजे काय ते समजून घेतलं पाहिजे। तर ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशनची डेफिनेशन काय असेल? एन इक्वेशन की असं इक्वेशन की इन्व्हॉल्विंग ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन ऑफ व्हेरिएबल्स, की ज्याच्यामध्ये काय इन्व्हॉल्व असलं पाहिजे? ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन, ते पण व्हेरिएबल मध्ये असलं पाहिजे। तर कशा प्रकारे असलं पाहिजे? तर sin x म्हणजे इथं व्हेरिएबल कुठला आहे? x आहे। sin x -1/2 हेच तुम्ही असं लिहू शकत होता sin x + 1/2 0, किंवा हे दुसरं आहे ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन tan x 1, पुन्हा tan x + cot x 1, असे किती पण तुम्ही लिहू शकताय। sin of x + 2 tan of x = 5। म्हणजे याच्यामध्ये काय इन्व्हॉल्व असलं पाहिजे? तर ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन, पण ते पण त्याचा जो अँगल आहे तो काय पाहिजे? व्हेरिएबल पाहिजे। असं इक्वेशन असेल तर आपण त्याला काय म्हणतो? ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन असं म्हणतो। तर अशा टाइपच्या इक्वेशनचा काय करणार आहे आपण? या ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आहे त्याच्यामध्ये काय करणार आहे? स्टडी करणार आहे। तर बघूया 1 बाय 1। नेक्स्ट काय आहे? सोल्युशन ऑफ द ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन। आता सोल्युशन कधी म्हणतो आपण? त्या इक्वेशन मध्ये जो व्हेरिएबल असतो त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण सुटेबल ठेवली आणि ती सुटेबल व्हॅल्यू मुळे लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइड जर आपल्याला सेम मिळालं तर त्याच x ला आपण काय म्हणतो? त्या इक्वेशनचं सोल्युशन म्हणतो। पण आता इथं ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन आहे म्हणजे याचा अर्थ त्याच्यामध्ये ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन असायलाच हवं। मग सोल्युशन ऑफ ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन कसं करता येईल? द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल, जनरली आता आपण x म्हणतोय, which satisfies the given trigonometric equation, म्हणजे जो अननोन व्हेरिएबल आहे x त्याची सुटेबल व्हॅल्यू जर आपण ठेवली आणि ते जर ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन सॅटिस्फाय करत असेल, अशा वेळेस काय म्हणतो आपण त्याला? सोल्युशन ऑफ ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन असं म्हणतो। फॉर एक्झाम्पल जे आपल्याला माहित आहे तेच बघूया। x ची व्हॅल्यू जर मी π/4 ठेवली इन sin x = 1/2, तर मला काय माहित आहे? x ची व्हॅल्यू जर π/4 ठेवली तर sin π/4 पुन्हा 1/√2 होतं। म्हणजे इथं x ची व्हॅल्यू जर मी π/4 ठेवली तर लेफ्ट हँड साइड 1/√2 होईल, राइट हँड साइड पण 1/√2 आहेच, म्हणजे लेफ्ट हँड साइड = राइट हँड साइड मिळतंय। म्हणजे x = जे π/4 आहे यालाच मी काय म्हणतोय? या ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशनचं सोल्युशन आहे असं म्हणतो। तर आपल्याला हा कन्सेप्ट आता हे माहित हवेतच। आता काय 0 to 90 पर्यंत काय पाहिजेत आपल्याला? फक्त sin cos tan च्याच व्हॅल्यूज पाहिजेत। कोसेक सेक कॉट आहेत, त्यामध्ये जर ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशनचं सोल्युशन विचारलं तर कोसेक मला साइन मध्ये कन्वर्ट करता येईल, सेक मला कॉस मध्ये करता येईल आणि कॉट मला टॅन मध्ये करता येईल। आणि 0 to 90 पर्यंतच फक्त तुम्हाला व्हॅल्यू हव्यात म्हणून मी तेवढ्याच व्हॅल्यू दिलेत, जास्त व्हॅल्यूची गरजच नाही तुम्हाला या ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन मध्ये। तर बघूया आपण। आणि आपल्याला नोन असलेले कुठलं? 0 30 डिग्री म्हणजेच π/6, 45 डिग्री म्हणजेच π/4, 60 डिग्री म्हणजे π/3 आणि 90 डिग्री म्हणजे π/2। तर जनरली आपल्याला इथं काय पाहिजे? सगळे जे अँगल आहे पाहिजेत ते सगळे रेडियन मध्ये पाहिजेत, म्हणून 0 डिग्री असं लिहिलंय, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री आणि
90 डिग्री हे मी रेडियन मध्ये लिहून घेतले. तर साइन 0 या थिटाच्या जागी जर 0 ठेवलं तर साइन 0 काय असतं 0. साइन पाय बाय 6 म्हणजे साइन 30 डिग्री 1/2 असतं. साइन 45 डिग्री म्हणजेच पाय बाय 4 1/√2 असतं. पुन्हा साइन 60 डिग्री म्हणजे साइन पाय बाय 3 काय असतं √3/2 असतं. आणि साइन 90 म्हणजे साइन पाय बाय 2 काय असतं 1 असतं. तसंच कोसाइन साठी काय होतं कॉस ऑफ 0 असेल तर ते 1 असतं. कॉस ऑफ 30 म्हणजे कॉस पाय बाय 6 √3/2. कॉस 45 म्हणजे कॉस पाय बाय 4 1/√2. पुन्हा कॉस 60 म्हणजे कॉस पाय बाय 3 1/2 असतं. आणि कॉस 90 म्हणजे कॉस पाय बाय 2 0 असतं. आता tan इज इक्वल टू साइन अपॉन कॉस माहित आहे, पण हे जर मिळवायचे असतील मला एवढाच जर रो माहित असेल तर मी काय करू शकतोय सगळ्या व्हॅल्यू माहित करून घेऊ शकतोय. तर हे साइनच्या ज्या व्हॅल्यू आहेत ते लास्ट वरून पहिल्यांदा लिहिले ही व्हॅल्यू, त्याच्यानंतर ही व्हॅल्यू, त्याच्यानंतर या व्हॅल्यू काय करत गेलोय लास्ट टू फर्स्ट जर मांडत गेलो तर त्याच व्हॅल्यू मला मिळून जातील कॉस थिटाच्या. आणि tan थिटाची मिळवण्यासाठी sin थिटा पण cos थिटा इक्वल टू tan थिटा होतं. म्हणजे 0/1 0 होतं. तसंच 1/2 अपॉन √3/2 त्याच्यामध्ये काय होईल 2 ला 2 कॅन्सल होईल आणि 1/√3 राहील. 1/√2 अपॉन 1/√2 1 होईल. आणि याला हे डिवाइड केलं की पुन्हा 2 ला 2 कॅन्सल होऊन √3 होईल आणि 1/0 काय होतं इन्फिनिटी होतं. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता साइन कॉस टॅनच्या 0 to 90 पर्यंत फक्त व्हॅल्यू एकदम व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. आणि याच्यावरूनच पूर्ण आपण काय करणार आहे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचे सोल्युशन बघणार आहे. तर आपण थोडंसं बेसिक कन्सेप्ट कडे जाऊया. तर आपण समजतोय हा जो आहे तो एक्स ऍक्सिस आहे आणि हा जो आहे तो वाय ऍक्सिस आहे. आणि कोणताही जनरल पॉइंट घेतो मी इथला आणि तो पॉइंट मानतोय PXY. तर हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे. इथं काय असेल ओरिजिन असेल. आणि आपण थोडा वेळ असं समजूया की ह्या ओरिजिन पासून ह्या P या पॉइंटचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स काय आहे 1 युनिट आहे असं आपण समजूया. हे डिस्टन्स जे 1 युनिट आहे ती मी अगोदरच लिहून घेतो. हे 1 सेंटीमीटर असेल 1 मीटर असेल 1 किलोमीटर असेल काय पण असेल. आता हे जे PXY आहे याचा अर्थ असा होतो की हे जे इथून इथपर्यंत डिस्टन्स आहे ते काय आहे x आहे आणि इथून इथं जी हाईट आहे ती काय आहे y आहे इथपर्यंत. ठीक आहे. आता हा जो P पॉइंट आहे तो पॉइंट इनिशियल ऍक्सिस पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे त्याच्यापासून काय तर अँगल वरती आहे. तो अँगल आपण समजूया की हा अँगल थीटा रेडियन मध्ये आहे. आता इथं काय होईल इथून हे डिस्टन्स परपेंडिक्युलर डिस्टन्स असेल म्हणजे इथं 90 डिग्री होईल आणि हा आपला O इथं समजा मी A मानला आणि हा P आहे OAP हा काय होऊन जातोय राईट अँगल ट्रायंगल होऊन जाईल. आणि इथं आपल्याला काय करता येईल ट्रिगोनोमेट्रीचा कन्सेप्ट यूज करता येईल. तर हे 1 आहे हे x आहे आणि हे y आहे. हेच y मी इथं पण लिहू शकतोय. तर हे A to P काय आहे थोडक्यात y आहे. तर बघूया ट्रिगोनोमेट्रिक साइन काय होतंय. तर इथं साइन ऑफ थीटा जर बघायचं झालं तर साइन ऑफ थीटा काय होऊन जाईल तर हे साइन ऑफ थीटा होऊन जातंय अपोजिट साइड डिवाइडेड बाय हायपोटेन्यूज. तर या थीटाच्या अपोजिट साइड कोण आहे y आहे
किंवा तुम्ही एपी म्हणू शकताय. तर ही एपी अपॉन हायपोटेनियस काय होईल ओपी. तर एपी काय मात्र एपी ची व्हॅल्यू y आहे आणि ओपी काय घेतोय आपण जनरली 1 घेतोय. म्हणजे sin थीटा इक्वल टू y होईल. म्हणजे मी असं लिहिलं तर चालेल का बघा y इज इक्वल टू साइन ऑफ थीटा असं लिहितोय. तर ही झाली y ची व्हॅल्यू. पुन्हा cos थीटा फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया आपण. तर cos ऑफ थीटा काय होतं ऍडजसंट साइड डिवाइडेड बाय हायपोटेनियस. तर या थीटाची ऍडजसंट साइड कोणती आहे ही आहे OA आणि हायपोटेनियस काय आहे याचा OP. तर याच्यामध्ये OA काय आहे x आहे आणि OP ची व्हॅल्यू काय आहे 1 आहे. म्हणजे हेच काय होऊन जाईल x. म्हणजे x ची व्हॅल्यू काय होईल थोडक्यात x इज इक्वल टू cos ऑफ थीटा अशी व्हॅल्यू होऊन जाईल. मग आता इथून पुढे तुम्हाला कायम लक्षात हे ठेवायचं आहे. तर x च्या रिलेटेड cos थीटा असेल कोसाइन फंक्शन असेल आणि y च्या रिलेटेड साइन फंक्शन असेल. म्हणजे आता मी याच्यावरून यासाठी सांगतोय तर आपल्याला टोटल xy ऍक्सिस घेतलं तर या प्लेनचे काय होतात xy प्लेनचे टोटल 4 पार्ट पडतात. त्याच्यामध्ये फर्स्ट क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट थर्ड फोर्थ. आणि मी हे x आणि y रिलेट साइन आणि cos साठी का करतोय तर मला हे जाणून घ्यायचंय x कुठल्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह आहे आणि x कुठल्या क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह आहे. म्हणजे ज्या ठिकाणी x पॉझिटिव्ह असेल त्या ठिकाणी त्या क्वाड्रंट मध्ये cos काय असेल पॉझिटिव्ह असेल आणि x ज्या ठिकाणी निगेटिव्ह असेल त्या ठिकाणी काय असेल cos निगेटिव्ह असेल. तसंच सेम कोणाचं होईल y चं होईल. तर आता या बेसिक आयडिया तुम्हाला माहितच असाव्या. sin थीटा इक्वल टू 1 अपॉन कोसेक थीटा, cos थीटा इक्वल टू 1 अपॉन सेक थीटा, tan थीटा इक्वल टू काय sin थीटा अपॉन cos थीटा किंवा tan थीटा इक्वल टू 1 अपॉन cot थीटा किंवा कोसेक थीटा इक्वल टू 1 अपॉन sin थीटा किंवा सेक थीटा इक्वल टू 1 अपॉन cos थीटा. या सगळ्या गोष्टी आपण 9th स्टँडर्ड पासून बघत आलोय. हे मी काय करतोय ओरली सांगितलेलं आहे. तर इथून पुढे काय करायचंय आपल्या डोक्यामध्ये एक ठेवायचं साइन असेल त्याचं साइनचं कन्व्हेन्शन बघायचं असेल तर ते मला कोणाशी रिलेट करावं लागणार आहे y शी करावं लागणार आहे. आणि कोसाइन फंक्शन cos फंक्शन असेल तर मला ते कोणाशी रिलेट करावं लागणार आहे साइन कन्व्हेन्शन साठी तर x साठी करणार आहे. तर बघूया मग आपण x चं cos शी करायचं ठरलंय आणि y चं sin शी करायचं ठरलंय. तर मग अँगल्स इन क्वाड्रंट ते बघण्यासाठी आपण काय करूया अगोदर ही जी डायग्राम आहे ती बघूया. जनरली पुन्हा इथं काय होईल x ऍक्सिस असेल हा y ऍक्सिस असेल आणि जो अँगल आहे तो अँगल मी काय करतोय हा जो x मानलाय मी थोडा वेळ त्याला काय करतो थीटाच करून घेतो. म्हणजे पुन्हा आपण x म्हणूनच वापरणार आहे. पण आता सध्या काय हा x ऍक्सिस आहे आणि पुन्हा इथे x घेतलं तर थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळे काय करतोय मी हा जो अँगल आहे तो थीटा घेतलाय. म्हणजे पहिल्या क्वाड्रंट मध्ये अँगल जर बघितला तर 0 to 90 पर्यंत जाईल. तर 0 to 90 पर्यंत अँगल आहे त्याला मी काय म्हणलंय थीटा. तर थीटा लाइज बिटवीन 0 to 90 आणि हाच थीटा इथं सगळीकडे आहे त्याची व्हॅल्यू पण 0 to 90 पर्यंतच असणार आहे. म्हणजे इथं 0 to 90 थीटा घेतला म्हणून इथं वेगळा येईल असं काही नाही. आता इथं बघितलं तर या क्वाड्रंट मध्ये पुन्हा काय होणार आहे 90 to 180 होणार आहे. पण 180 ला रेडियन मध्ये काय म्हणतो आपण पाय म्हणतो. म्हणजे बघा इथं हे व्हॅल्यू 0 to 90 पर्यंत देत आहे. म्हणजे कुठला जरी पॉइंट असेल तर हे इथं ओरिजिन पासून जोडला तर हा अँगल काढायचं म्हटलं तर मला काय करावं लागेल अगोदर मी काय करणार पाय पर्यंत येणार आणि पाय पासून काय करणार आहे हा जो अँगल आहे तो सबट्रॅक्ट करणार आहे की जेणेकरून मला काय मिळेल हा अँगल मिळून जाईल. तर असा कन्सेप्ट काय करतोय आपण यूज करतोय. तर बघूया इथं आपण थीटा घ्यायचे. आता हे सेकंड क्वाड्रंट मध्ये असल्यामुळे काय करतोय मी पाय मायनस थीटा. पण थर्ड क्वाड्रंटला काय होईल
इथून इथपर्यंत पाय आणि पाय पासून 90 पर्यंत जावं लागेल 270 ला जाण्यासाठी. म्हणून इथं काय करतोय पाय प्लस थीटा, मी इथं लिहूनच ठेवतो थीटा आपल्याला रेडियन मध्ये लिहायचंय. हे पाय बाय 2 असेल आणि काय असेल 0, म्हणजे थीटाची व्हॅल्यू 0 टू पाय बाय 2 च्या मध्ये असेल. हे काय होईल थीटा प्लस पाय बाय 2 म्हणजे 270 ला जाईल. मग इथला मधला कुठलाही अँगल काढण्यासाठी तुम्हाला थर्ड क्वाड्रंट मध्ये अँगल काय घ्यावा लागेल पाय प्लस थीटा. आता या फोर्थ क्वाड्रंट मध्ये काय होईल तर इथं मी पूर्ण राऊंड जर मारला तर हा राऊंड काय होईल एक कंप्लीट रोटेशन होईल. आणि एक कंप्लीट रोटेशन काय होतं 2 पाय होतं. म्हणून हे काय करतोय 2 पाय. आणि इकडून जर अँगल आपण मेजरमेंट करत असेल क्लॉकवाईज तर तो अँगल काय असतो निगेटिव्ह असतो. म्हणून काय करतोय 2 पाय मायनस ऑफ थीटा होतं इथं. तर हे झालं आपलं चारही क्वाड्रंट मधला अँगल. तर पहिला हे क्वाड्रंट मध्ये थीटा पाय मायनस थीटा पाय प्लस थीटा आणि 2 पाय मायनस थीटा, किंवा हाच तुम्ही 2 पाय मायनस थीटा आहे ते 2 पाय इक्वल टू काय होतं जनरली 0 होतं. आणि हा अँगल आपण क्लॉकवाईज करतोय म्हणून एवढाच जरी मांडला मायनस ऑफ थीटा तरी काही फरक पडणार नाही. म्हणजे फोर्थ क्वाड्रंट मधला अँगल हा तुम्ही 2 पाय मायनस थीटा तर घ्या किंवा मायनस थीटा घ्या, दोन्हीचं मिनिंग काय होईल सेमच होऊन जाईल. मग आता हा थीटा काय आहे पॉझिटिव्ह 0 टू 90 आहे. आणि आता हा जो अँगल आहे टोटल आपल्याकडे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स आहेत साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट. तर 0 टू 90 डिग्री मध्ये काय होतात जनरली सगळे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन हे पॉझिटिव्ह होतात. म्हणजे पहिला क्वाड्रंट आहे पहिल्या क्वाड्रंट मध्ये काय होईल अँगल जर 0 टू 90 डिग्री असेल तर 0 टू 90 डिग्री मध्ये काय होऊन जाणार आहे पॉझिटिव्ह असते. आता हे मी पॉझिटिव्ह असतील कशासाठी म्हणतोय कशावरून म्हणतोय तर मला पहिल्यांदा कशाशी रिलेट करणार आहे मी साइन थीटा y शी करणार आहे आणि कॉस थीटा x शी करणार आहे. मग बघूया आपण जर इथं बघितलं तर x आणि y काय असणार आहे इथं x हा पॉझिटिव्ह असतोय y पण काय असतो या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतोय. पण x कोणाशी रिलेट होतोय थोडक्यात कॉस शी होतोय, y हा कोणाशी होतोय साइन शी होतोय. म्हणजे x y जर पॉझिटिव्ह असतील दोघं पण तर साइन थीटा आणि कॉस थीटा पण पॉझिटिव्ह असतील. आणि साइन थीटा आणि कॉस थीटा वरतीच बाकीचे 4 ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आहेत. म्हणजे हे दोघं जर पॉझिटिव्ह असतील तर बाकीचे चारही पण काय असणार आहेत पॉझिटिव्ह असणार आहेत. म्हणून काय करतोय आपण पहिल्या क्वाड्रंट मध्ये ऑल ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स काय होतील पॉझिटिव्ह होते. आता मी येतोय सेकंड क्वाड्रंट मध्ये. आता सेकंड क्वाड्रंट मध्ये ओरिजिन पासून लेफ्टला काय होतं जनरली x हा निगेटिव्ह असतोय आणि y हा काय असतोय पॉझिटिव्ह असतोय. मग आता बघूया x लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह आहे, y ग्रेटर दॅन 0 म्हणजे y हा पॉझिटिव्ह आहे. पण x च्या रिलेटेड कोण घेतोय आपण cos थीटा आहे आणि y च्या रिलेटेड कोण आहे तर sin ऑफ थीटा आहे. मग आता या sin आणि cos चं जर मला साइन कळालं कोण पॉझिटिव्ह कोण निगेटिव्ह कळालं तर बाकीच्या चौघांचं आपोआप समजून जातंय. तर याच्यामध्ये काय होतं x जर लेस दॅन 0 म्हणजे x निगेटिव्ह असेल तर x आपण काय म्हणतोय कोणाशी रिलेट करतोय cos थीटाशी. म्हणजे या सेकंड क्वाड्रंट मध्ये काय असेल cos थीटा निगेटिव्ह असेल आणि sin थीटा काय असेल पॉझिटिव्ह असेल. म्हणजे आपल्याला हा काय जनरली असणार आहे cos थीटा निगेटिव्ह आहे आणि sin थीटा काय आहे पॉझिटिव्ह आहे. तर बघूया जर cos थीटा निगेटिव्ह असेल तर cos थीटा इज इक्वल टू 1/sec थीटा होतं. तर sec थीटा पण काय होईल निगेटिव्ह होईल. तसंच cos थीटा हे tan थीटा मध्ये पण येतं sin थीटा पण cos थीटा मध्ये आणि cot थीटा इक्वल टू cos थीटा पण sin थीटा मध्ये पण येतं. म्हणजेच काय होणार cos एकटा निगेटिव्ह इथं दिसतोय पण तो पुन्हा कोणाला निगेटिव्ह घेऊन जातोय sec ला निगेटिव्ह घेऊन जातोय tan ला निगेटिव्ह घेऊन जातोय
आणि कॉटला निगेटिव्ह घेऊन जातोय आणि हा कॉस पण निगेटिव्ह आहे. म्हणजे इथं काय होईल, पॉझिटिव्ह कोण होईल, साइन थिटा आणि त्याचा रेसिप्रोकल कोसेक थिटा काय होईल, दोन्ही फक्त पॉझिटिव्ह होऊन जातील. म्हणजे इथं साइन आहे म्हणून मी इथं काय करतोय, जनरली यस फक्त लिहितो. म्हणजे साइन आणि त्याचा रेसिप्रोकल असेल तो कोसेक, हे दोन्हीच काय आहेत, सेकंड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असते. आता या थर्ड क्वाड्रंट कडे येऊया. थर्ड क्वाड्रंट मध्ये काय होतं रे जनरली, तर x ची व्हॅल्यू ही निगेटिव्ह असते आणि y ची व्हॅल्यू सुद्धा काय असते, निगेटिव्ह असते. मग आता x च्या रिलेटेड कोण आहे, cos थिटा, y च्या रिलेटेड कोण आहे, sin थिटा. म्हणजेच काय होणार आहे, cos थिटा हा निगेटिव्ह असेल आणि याच्या रिलेटेड कोण आहे, sin थिटा. तर sin थिटा पण काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. तर बघूया मग आता हे sin थिटा आणि cos थिटाचे साइन मला कळाले पॉझिटिव्ह निगेटिव्ह, बाकीचे चौघे आपोआप त्याच्या पाठीमागे पळत येणार. तर हे cos थिटा निगेटिव्ह असल्यामुळे त्याचा रेसिप्रोकल कोसेक थिटा पण निगेटिव्ह, साइन मुळे कोसेक थिटा निगेटिव्ह, म्हणजे हे दोघं निगेटिव्ह आहे तर ते दोघांना निगेटिव्ह करतोय. पण tan थिटा बघताना आपण tan थिटा इक्वल टू sin थिटा पण cos थिटा होतं, पण sin निगेटिव्ह आहे, cos पण निगेटिव्ह आहे आणि दोन निगेटिव्ह नंबरचं डिव्हिजन काय होतं, पॉझिटिव्ह होतं. त्यामुळे हे दोन निगेटिव्ह नंबर आहेत sin आणि cos, त्याच्यामुळे काय होणार आहे, tan पॉझिटिव्ह होईल आणि tan चा रेसिप्रोकल cot आहे तो पण काय होईल, पॉझिटिव्ह होईल. म्हणजेच थर्ड क्वाड्रंट मध्ये काय होणार आहे, तर tan हा पॉझिटिव्ह होणार आहे. मग फोर्थ क्वाड्रंट कडे येऊया. तर फोर्थ क्वाड्रंट मध्ये पुन्हा काय होतं, तर x हा पॉझिटिव्ह आहे, ओरिजिन पासून उजवीकडे x पॉझिटिव्ह आहे आणि y काय इथं निगेटिव्ह आहे. पण x चे रिलेटेड कोण आहे, cos ऑफ थीटा आहे आणि y च्या रिलेटेड काय आहे आपला, sin ऑफ थीटा आहे. म्हणजेच काय होईल, x पॉझिटिव्ह आहे म्हणून cos थीटा पॉझिटिव्ह असेल, y निगेटिव्ह आहे म्हणून त्याच्याशी रिलेटेड आपण काय केले, sin थीटा करतोय, तर तो काय असेल, निगेटिव्ह असेल. म्हणजे काय होतंय, हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे. पण cos पॉझिटिव्ह आहे त्याचा अर्थ तो सेकला पॉझिटिव्ह करून जातोय आणि sin निगेटिव्ह असल्यामुळे तो काय करतोय, कोसेकला निगेटिव्ह करतोय. पण tan बघितलं तर sin अपॉन cos, तर हा sin निगेटिव्ह आणि cos पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जर दोन नंबर असतील तर त्याचं डिव्हिजन काय होतं, निगेटिव्ह होतं. त्याप्रमाणे tan निगेटिव्ह होईल आणि त्याचा रेसिप्रोकल cot पण काय होऊन जाईल, निगेटिव्ह होऊन जाईल. म्हणजे इथं पॉझिटिव्ह फक्त कोण राहत आहेत, cos आणि त्याचा रेसिप्रोकल sec जो आहे ते दोघच काय राहणार आहेत, पॉझिटिव्ह राहणार आहेत. म्हणजे इथं काय होऊन जाईल, cos पॉझिटिव्ह होऊन जाईल. म्हणजे इथं हे सर्कल केलंय, याच्यावरून बघा जरा नीट, all trigonometric ratios are positive, sin and its reciprocal are positive, means sin and cosec are positive, tan and its reciprocal cot both are positive, remaining negative. आणि इथं c साठी काय होईल, cos and its reciprocal sec both are positive and remaining 4 are negative. म्हणजे ASTC एवढं लक्षात ठेवलं, क्वाड्रंट वाइज 1 2 3 4 ASTC. किंवा तुम्हाला काय करायचंय, हे स्टेटमेंट लक्षात ठेवायचंय, ऑल स्टुडंट्स टेक कॉफी. ऑल मधला A घेतलाय, स्टुडंट्स मधला S घेतोय, टेक मधला T घेतोय आणि कॉफी मधला C घेतोय. ASTC लक्षात ठेवलं तर तुम्हाला काय होईल, हे क्वाड्रंटचं साइन कन्व्हेन्शन कसं होईल, ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आहेत ते कुठल्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे हे समजून जाईल. तर बघूया पहिलं स्टेटमेंट हे काय होईल, इथं ह्या ऑल वरून ऑल ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह इन फर्स्ट क्वाड्रंट. तर हे जे आपण बघितलंय, तर पहिल्या क्वाड्रंट मध्ये काय होतील, सगळे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन पॉझिटिव्ह होते. आता नेक्स्ट सेकंड काय आहे, साइन आणि त्याचा रेसिप्रोकल कोसिकँट. वर्ड मध्ये लिहिताना कोसिकँट लिहितो, पण
आपण सिम्बॉलिकल लिहिताना कोसेकच लिहितो फक्त. तर साइन आणि इथं पण बघा साइन फंक्शन लिहिताना वर्ड मध्ये SIN लिहितो आणि आपल्याला फॉर्म्युले वगैरे लिहिताना SIN फक्त लिहितो. तर साइन फंक्शन अँड कोसिकँट फंक्शन आर पॉझिटिव्ह फंक्शन्स, पण कुठल्या क्वाड्रंट मध्ये? सेकंड क्वाड्रंट मध्ये. म्हणजे मी फक्त पॉझिटिव्हच बोलतोय, याचा अर्थ जे पॉझिटिव्ह नाही बोललेलो ते निगेटिव्ह असणार आहे. इथं सगळे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन पॉझिटिव्ह असतील पहिल्या क्वाड्रंट मध्ये, म्हणजे निगेटिव्ह कोणच नसेल. आता इथं पॉझिटिव्ह फंक्शन कोण होणार आहेत? साइन कोसेक. बाकीचे चौघे काय असणार आहेत? सेकंड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असणार आहेत. पुढं टँजंट फंक्शन, तर टँजंट वर्ड मध्ये असं लिहितोय, पण आपल्याला जर फॉर्म्युले वगैरे लिहिताना आपण जर यूज करत असेल तर टॅन फक्त घेतो आणि को टँजंटला आपण क्वाट म्हणतो. म्हणजे टँजंट फंक्शन आणि को टँजंट फंक्शन आर पॉझिटिव्ह फंक्शन्स इन कुठं? थर्ड क्वाड्रंट मध्ये होतील. आणि हे दोघं जर पॉझिटिव्ह असतील तर बाकीचे चौघं काय असणार आहेत? निगेटिव्ह असणार आहे. तसंच कोसाइन फंक्शन आणि सिकँट फंक्शन हे दोन्ही काय असणार आहेत? पॉझिटिव्ह असणार आहेत, पण फोर्थ क्वाड्रंट मध्ये. आणि हे दोघं सोडून बाकीचे चौघे काय असणार आहेत? निगेटिव्ह असणार आहेत. आणि पुन्हा लक्षात नीट ठेवण्यासारखी गोष्ट, पहिल्या क्वाड्रंट मध्ये अँगल थीटा घेणार आहे, दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये पाय मायनस थीटा होईल, तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये पाय प्लस थीटा, आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये 2 पाय मायनस थीटा तरी घ्या किंवा फक्त मायनस थीटा घ्या. हे तुमचं होईल प्रत्येक क्वाड्रंट मधला अँगलचा कन्सेप्ट. तर मी याला थोडा वेळ काय म्हणलं होतं? थीटा म्हणलं होतं. पण आता पुन्हा मी काय करतोय? आपलं सगळं XY ऍक्सिसचा कन्सेप्ट झालाय. आता हा एक्स व्हेरिएबल आहे आपला, तर जो थीटा आहे तोच x आहे इथं. तर x हा व्हेरिएबल इथं काय असेल आपला? पॉझिटिव्ह 0 to 90 मध्ये असेल. आणि x जर अँगल असेल तर इथं ऑल ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स काय होणार आहेत? पॉझिटिव्ह. इथं साइन आणि कोसेक फक्त पॉझिटिव्ह होईल, इथं टॅन आणि कॉट फक्त पॉझिटिव्ह होईल, आणि इथं कॉस आणि सेक फक्त पॉझिटिव्ह होईल. तर हे 4 क्वाड्रंट आहेत, ते बघून घेऊ शकता. तर आता ही झाली आपल्याला, याच्यावरून तुम्ही पूर्ण ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनची आयडिया थोडक्यात कव्हर केल्यासारखं होऊन जाईल. कारण ह्याच आयडिया तुम्हाला काय करायचे? प्रत्येक एक्झाम्पल मध्ये यूज करायचे. तर आता अलाइड अँगल प्रॉपर्टीज यूज करायचे आहेत. हे काय जे स्टेटमेंट देतोय हे ऑलरेडी थोडक्यात आपण कव्हरच केलेले आहे. तर इथं बघा साइन आणि कोसिकँट आर पॉझिटिव्ह इन काय? फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये. तर पहिल्या क्वाड्रंट मध्ये सगळे 6च्या 6 पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल पॉझिटिव्ह आहे. आणि सेकंड मध्ये फक्त कोण आहे? साइन आणि कोसेक आहे. पण फर्स्ट क्वाड्रंट मध्ये अँगल काय असतोय? x, आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये अँगल काय असतोय? पाय मायनस x. म्हणून साइनचं जर बघायचं असेल आपल्याला कन्सेप्ट, तर साइन x इज इक्वल टू काय होतं? साइन ऑफ पाय मायनस x होतं. तसंच जर तुम्ही बघितलं तर हे द्यायची गरज नाही. कोसेक ऑफ x इज इक्वल टू काय होईल? कोसेक ऑफ पाय मायनस x होईल. पण ऍक्च्युअली हे असेल ते कन्वर्ट करून इथं आणता येत आहे. याचा रेसिप्रोकल कोसेक इज इक्वल टू 1 अपॉन साइन. या कोसेक साठी काय होईल? 1 अपॉन साइन. आणि ते पुन्हा उलट केले तर हेच मिळणार आहे. म्हणजे कोसेकचं आपण लक्षात नाही ठेवलं तर चालेल, पण कोसेक इज इक्वल टू 1 अपॉन साइन असतं, एवढं मात्र तुमच्या डोक्यामध्ये पाहिजेच. आता सेकंड काय बघा, साइन फंक्शन आणि कोसाइन फंक्शन हे निगेटिव्ह कुठं असतं? तर थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये असतं. पण थर्ड क्वाड्रंट मधला अँगल काय असतो? जनरली पाय प्लस थीटा आहे. फोर्थ क्वाड्रंट मध्ये काय? 2 पाय प्लस थीटा आहे. म्हणून जे थर्ड क्वाड्रंट मध्ये साइनची व्हॅल्यू जनरली काय असणार आहे? हे रिलेट कोणाशी करतोय? साइन वायशी करतोय, आणि वाय निगेटिव्ह असतोय, म्हणून मायनस साइन एक्स असेल. तेच तुम्हाला कसं लिहिता येईल? साइन ऑफ थर्ड क्वाड्रंट मधला अँगल पाय प्लस एक्स, आणि साइन ऑफ फोर्थ क्वाड्रंट मधला अँगल काय होईल? 2 पाय मायनस एक्स. तर हे थर्ड क्वाड्रंट मध्ये तुम्हाला काय करायचे? जर x तुमच्याकडे असेल त्याच्यावरून साइन पाय प्लस एक्स करावं लागेल, आणि इथं साइन ऑफ 2 पाय मायनस एक्स करावं लागेल. तर हे झालं दोन्ही आयडिया साइन आणि कोसेक साठी. आता आपला नेक्स्ट कोसाइन आणि सेक साठी. तर हे दोघं पॉझिटिव्ह कुठं असतात? तर सगळ्या
सगळे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन पहिल्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह आहेत आणि ASTC बघितलं तर C 4 नंबरला आहे, म्हणून फोर्थ क्वाड्रंट मध्ये काय आहे, C च्या रिलेटेड कोसाइन हे पॉझिटिव्ह आहे. आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये अँगल काय असतो, थीटा किंवा त्याला x मानतोय आपण. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये अँगल काय आहे, 2 पाय मायनस थीटा किंवा इथं 2 पाय मायनस थीटाची यूज करावं लागेल. आता हे झालं कोसाइन कुठं पॉझिटिव्ह आहे. आता तसंच कोसाइन निगेटिव्ह कुठं आहे बघा, तर कोसाइन फंक्शन आणि त्याचा रेसिप्रोकल सेकंड फंक्शन निगेटिव्ह कुठं आहे, तर सेकंड आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये. तर सेकंड क्वाड्रंट मधला अँगल काय आहे, पाय मायनस थीटा, म्हणजे इथं पाय मायनस एक्स घेतोय. आणि थर्ड क्वाड्रंट मधला अँगल काय होईल, पाय प्लस थीटा, म्हणजे कॉस ऑफ पाय प्लस एक्स. तर हा निगेटिव्ह कॉस एक्स कसा लिहिता येईल तुम्हाला, कॉस ऑफ पाय मायनस एक्स आणि कॉस ऑफ पाय प्लस एक्स असा लिहिता येईल कोसाइन आणि सेक साठी. तर ह्याच आयडिया आपल्याला पुढे जाऊन काय करणार आहे, आपण प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं म्हटलं तर हेच यूज करणार आहे. तर बघा पुन्हा मी पाठीमागे जातोय. तर तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशन जर काढायचं असेल आणि sin x इक्वल टू पॉझिटिव्ह नंबर दिला असेल तर हा एक प्रिन्सिपल सोल्युशन असेल आणि हे एक प्रिन्सिपल सोल्युशन असणार आहे. पुन्हा जर साइन किंवा कोसेक निगेटिव्ह असेल तर हे निगेटिव्ह sin x इक्वल टू निगेटिव्ह नंबर दिला आणि तोच निगेटिव्ह मी इकडे फिरवला तर मायनस साइन थीटा काय करायचं आहे तुम्हाला, साइन ऑफ पाय प्लस थीटा आणि साइन ऑफ 2 पाय मायनस थीटा अशी आयडिया यूज करायची. आणि साइन आणि कोसेक जर निगेटिव्ह असेल तर तुम्हाला याच्यावरून काय करायचं, या दोघांवरून प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं. तसंच कोसाइन आणि सिकंड असेल तर हे काय करणार आहे, हे अँगल आहे ते तुमचे काय थोडक्यात प्रिन्सिपल सोल्युशन आहेत. आणि जर कोसाइन आणि सिकंड निगेटिव्ह असेल तर काय होणार आहे, हे जे असेल ते तुमचं प्रिन्सिपल सोल्युशन आहे. ते पुढे जाऊन आपण बघतोच. पुढचं नेक्स्ट आहे टँजेंट आणि कोटँजेंट, म्हणजे टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह कुठं आहेत, पहिल्या क्वाड्रंट मध्ये आणि ASTC म्हणजे टी हा टॅन ला घेऊन जातोय तर टॅन थर्ड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह आहे, त्याचा रेसिप्रोकल पण पॉझिटिव्ह आहे. म्हणजे फर्स्ट और थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह आहेत, पण फर्स्ट क्वाड्रंटचा अँगल x आहे आणि थर्ड क्वाड्रंटचा काय आहे, पाय प्लस x आहे. म्हणजे हे दोन्ही इक्वल आहेत आणि प्रिन्सिपल सोल्युशन काढण्यासाठी हे आणि पाय प्लस एक्स हे दोन्ही तुमची थोडक्यात काय आहेत, प्रिन्सिपल सोल्युशन आहे. नेक्स्ट टँजेंट आणि कोटँजेंट निगेटिव्ह कुठे आहेत, सेकंड आणि फोर्थ मध्ये आहेत. तर निगेटिव्ह ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन tan x कसं लिहिता येईल, तर हे सेकंड साठी अँगल पाय मायनस एक्स, फोर्थ साठी काय येतोय 2 पाय मायनस एक्स. तर हे काय करावं लागेल तुम्हाला, निगेटिव्ह असेल टॅन आणि कॉट तर हे एक आणि हे दुसरं तुमचे प्रिन्सिपल सोल्युशन्स असतील. पण ज्यावेळेस अँगल 1 टाइम्स x असेल त्यावेळेस एक आपल्याला लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी आहे की जे प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये झाल्यानंतर सांगतो, तर प्रिन्सिपल सोल्युशन काय असतात, जनरली एक किंवा दोनच असतात. तर हा प्रिन्सिपल सोल्युशनचा कन्सेप्ट बघूया अगोदर आपण. तर प्रिन्सिपल सोल्युशन कशाला म्हणतोय, द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल x की पण x काय पाहिजे 0 आणि 2 पाय च्या मध्येच पाहिजे आणि which satisfies the given trigonometric equation is called the principal solution of the trigonometric equation. म्हणजे असा व्हेरिएबल x ची व्हॅल्यू की ती x ची व्हॅल्यू मात्र काय असावी 0 to 2 पाय याच्या मधलीच असावी आणि ते दिलेलं ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन पण सॅटिस्फाय करत असावं. असे सगळ्या पॉसिबल x च्या व्हॅल्यूला आपण काय म्हणतो, प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ दॅट ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन असं म्हणतो. तर बघूया आपण, x π/4 आहे आणि x 3 π/4 आर द प्रिन्सिपल सोल्युशन्स ऑफ sin x 1/√2. तर बघूया, तर आपल्याला माहित आहे sin π/4 ची व्हॅल्यू 1/√2 आहे. म्हणजे काय करू शकतोय आपण, इथं x ची व्हॅल्यू ह्या 1/√2 च्या जागी जर मी sin π/4 ठेवलं तर sin x sin π/4
म्हणजे दोन्हीकडे पण साइन फंक्शन आहेत, याचा अर्थ दोघांचे पण अँगल काय असतील सेम, म्हणजेच x = π/4 ला हे इक्वेशन सॅटिस्फाय होतंय. म्हणून काय म्हणू आणि पुन्हा अजून हा जो π/4 ठेवणार आहे तो 0 to 2π च्या मध्ये आहे का, तर आहे. म्हणून x = π/4 ला आपण काय म्हणणार आहे, प्रिन्सिपल सोल्युशन. आता तेवढंच नाही तर sin ऑफ 3π/4 जर केला आपण, तर sin ऑफ 3π/4 बघूयाच आपण. तर हे sin 3π/4 कसं लिहू शकताय तुम्ही, तर sin ऑफ काय होईल 3π/4 हे sin ऑफ π - π/4 आणि sin ऑफ a - b चा फॉर्म्युला यूज केला तर काय होईल इथं sin ऑफ a * cos ऑफ π/4 - cos ऑफ a * sin